नवी मुंबई सीऊट के विठ्ठल रुक्माई मंदिर में आज ब्लड डोनेशन कैंप आयोजित किया गया। युवा नेता आदित्य भरत जाधव के सौजन्य से आयोजित इस शिविर में सैकड़ों नागरिकों ने रक्तदान किया। एनएमएमसी ब्लड सेंटर के सौजन्य से यहां रक्त संकलन किया गया। रक्तदान करो जीवन बचाओ का संदेश देते हुए शिविर का आयोजक आदित्य भरत जाधव ने सभी नागरिकों और रक्तदाताओं को प्रेरित किया। रक्तदान शिबिर 2 दिवसाच्या अवधीमध्येच आयोजित करण्यात आले आहे, कारण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये रक्ताचं खूप शॉर्टेज होता। तर आम्ही सरांना रिक्वेस्ट केली की सर रक्त नाही आहे आणि रक्तदान शिबिर घेणे खूप गरजेचे आहे। सरांनी 2 दिवसाच्या अवधीमध्ये सगळी व्यवस्था करून आम्हाला एक शिबिर आयोजित करून दिलेला आहे। त्यामध्ये 100 रक्तदात्याची लिस्ट आहे आणि ते 100 रक्तदाते इथे येऊन रक्तदान करतील, जेणेकरून जे नवी मुंबई महानगरपालिकेचे पेशंट आहे, जे गरीब आणि गरजू रुग्ण आहे, त्यांनाही मोठ्या प्रमाणात मदत होईल। कारण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये थॅलेसेमिया पेशंट, ॲक्सिडेंटल पेशंट, डिलेव्हरी पेशंट हे मोठ्या प्रमाणात आहे आणि वेळोवेळी त्यांना रक्ताची खूप गरज लागते। एक समाजसेवक म्हणून याचा भार माझ्यावरती सुद्धा आहे। तर मी सरांना आव्हान करायला सांगितले होते की सर नेरूल सेक्टर 48 सीऊट येथे आपण रक्तदान शिबिर आयोजित करू का। सरांनी एका दिवसामध्ये ती अरेंजमेंट करून लगेच आम्हाला पत्र पाठवून आमच्या महानगरपालिकेला मोठा सहकार्य केलेला आहे। त्याबद्दल सरांचे खूप धन्यवाद। डोनेट ब्लड सेव लाइफ। धन्यवाद। शिविर में रक्तदाताओं को सर्टिफिकेट और उपहार देकर प्रोत्साहित किया गया। उपक्रम का समर्थन करते हुए हाउसिंग फेडरेशन के अध्यक्ष सुनील चौधरी और कई नागरिकों ने भी रक्तदान को महादान बताया। वहीं रक्तदान शिविर के आयोजक आदित्य भरत जाधव ने कहा कि हर साल रक्त की कमी से हजारों लोग जान गंवाते हैं, इसलिए ऐसे रक्तदान शिविर जरूरी हैं। उन्होंने और क्या कुछ कहा, सुन लीजिए। पहिले तर आम्हाला नवी मुंबई महानगरपालिका वाशी एनएमएमसी हॉस्पिटलमधून आम्हाला अर्जंट एक कॉल आला 2-3 दिवसाआधी की त्यांना रक्ताचा तुटवडा पडला आहे। तर त्या थोड्याच काळात आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं। आता ही गोष्ट सगळ्यांपर्यंत त्या प्रमाणात पोचली पण नाही आहे, तरी आम्ही ते 2 दिवसात रक्तदान शिबिर प्रॉपर नियोजन करून आम्ही विठ्ठल रुक्माई मंदिरात आपण आयोजन केलं त्याचं सायरस प्रतिष्ठानच्या मार्फत। तर लोकांचा तेवढ्या कमी काळात पण चांगला प्रतिसाद भेटला आहे। लोक येत आहेत, रक्तदान करत आहेत। काही लोकांचं असं आहे की त्यांना कोणत्या म्हणजे आता शनिवार रविवार असल्यामुळे त्यांना काही प्रोग्राम असल्यामुळे त्यांना यायला जमलं नाही, तर काहींची औषधं चालू असल्यामुळे त्यांचं हिमोग्लोबिन वाढल्यामुळे त्यांचं रिजेक्ट झालं। तरी आपण रक्तदान हे नियमित 3 महिन्यांनी केलंच पाहिजे, कारण याने आपल्या स्वतःच्याही हेल्थवर खूप चांगला प्रभाव पडतो आणि लोकांनाही आपलं रक्त भेटतं। आणि प्रामुख्याने हे रक्तदान हे मी बोलीन की पालिकेच्याच मार्फत करा, कारण आपलं रक्त सर्व गोरगरिबांपर्यंत पोचतं आणि आपल्या रक्तदानामुळे आपण एकाचा जीव नव्हे तर अख्ख्या परिवाराचा जीव वाचवतो। कारण या गोष्टी खूप आता आपल्या 2-3 दिवसाआधीची एक गोष्ट आहे की त्यांना रक्त भेटत नव्हतं, भले आम्ही ते त्यांना उपलब्ध करून दिलं, पण या गोष्टी खूप आपण नजरेसमोर ठेवून आपण लोकांनी जागृत होऊन रक्तदान केलं पाहिजे। आणि मी सांगतो सायरस प्रतिष्ठानच नव्हे तर सर्व संस्थानांनी आपल्या त्यांच्या प्रत्येकाच्या परीने त्यांनी स्वतःहून रक्तदान शिबिर ठेवले पाहिजे। आदित्य जाधव यांनी जे शिबिराच्या या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, अतिशय सुंदर अशा प्रकारचा उपक्रम आहे आणि त्याला लोकांचा तितकाच चांगला प्रतिसाद मिळत आहे। कारण दानात दान श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आहे। रक्त तर कोणाला या ठिकाणी मिळालं तर कोणाचा जीव वाचू शकतो, तर याच्याविषयी या ठिकाणी कुठलं दान असू शकत नाही। म्हणून त्यांनी जो उपक्रम राबवला तो अतिशय सुंदर उपक्रम आहे आणि मला लोकांना सांगावंसं वाटतं, याच्यापुढे या ठिकाणी प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला नेहमीच या ठिकाणी ज्यांना शक्य आहे अशा लोकांनी रक्तदान 1-2 महिन्याला केलंच पाहिजे। आणि अशा वेळेस हे रक्त करत असताना नेहमी ते महानगरपालिकेच्या माध्यमातूनच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातूनच केलं पाहिजे की जेणेकरून ते रक्त या ठिकाणी गोरगरिबांपर्यंत पोहोचेल आणि एखाद्या गरजू व्यक्तीचं या ठिकाणी प्राण वाचू शकेल।
आदित्य जाधव साईराज प्रतिष्ठान यांचं अभिनंदन करतो. त्यांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे. हे विशेषतः मागील काही दिवसात आम्हाला पण फेडरेशनला रक्तदान करा म्हणून आवाहन होतं आहे सगळीकडून. त्याचं कारण असं आहे की या महिन्यामध्ये शाळा कॉलेजेस सुट्ट्या असल्यामुळे रक्तपुरवठा खूप कमी झाला आहे. सगळीकडे रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. आणि माझं नवी मुंबईमधल्या सिवूरमधल्या पण नागरिकांना आव्हान आहे की जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त रक्तदान करा. त्यांनी आपल्याला काही वैयक्तिक पण फायदे होतात. विशेषतः जेव्हा तुम्ही डोंगरावर जाता, उंच जाता, रक्तदान जर आधीपासून केलेलं असेल तर तुम्हाला त्याचा वर ऑक्सिजनचा पुरवठ्याला फायदा होतो. असं आम्हाला काही टाटाच्याही डॉक्टर्सनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि विशेषतः कार्डियकची काही शक्यता असेल, तुम्हाला हृदयरोगाच्या शक्यता त्या खूप कमी होतात. म्हणून माझं नागरिकांना नक्कीच आव्हान आहे की जास्तीत जास्त प्रमाणात त्यांनी रक्तदान करावं. आणि या परिस्थितीत आत्ता तुटवडा एवढा जाणवत आहे, त्यामुळे इतरही संस्थांनी रक्तदानाचे शिबिर घ्यावेत ह्याची पण मी विनंती करत आहे लोकांना. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।